शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, जसं आपल्याला माहितीच आहे, महाराष्ट्रात धान पीक किंवा भात पीक एक महत्त्वाचं पीक आहे. पण शेतकरी बंधूंनो, पीक कुठलंही असो, त्याला योग्य यंत्र किंवा अवजारं वापरली नाहीत लागवडीसाठी म्हणा किंवा इतर कुठल्याही कार्यासाठी, तर उत्पन्नात फरक पडतो आणि आपला तोटाही होऊ शकतो. याच अनुषंगाने आजची आपली चर्चा होणार आहे. आजचा आपला विषय आहे थेट पेरीव धान पेरणी करता सुधारित यंत्र आणि अवजारं. या विषयाची माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत डॉक्टर संदीप करहाळे, सहाय्यक प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथून. सर, सर्वप्रथम नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रात एकूण प्रामुख्याने जे धान पीक आहे त्याचं उत्पादन कुठे कुठे होतं? तसं आपण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये धानाचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यापैकी आपण महाराष्ट्र हा भारतामध्ये 13व्या क्रमांकावर येतो धान उत्पादनामध्ये. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आपण कोकण आणि पूर्व विदर्भ ह्या प्रमुख आपले धान उत्पादक भाग आहेत. आणि काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि थोड्याशा काही प्रमाणात मराठवाड्यामध्ये सुद्धा पेरीव धान पद्धतीने आपण धान घेत असतो, पिकवत असतो. अच्छा, म्हणजे महाराष्ट्र एक महत्त्वाचं राज्य आहे धान पीक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा. हो. तर आजचा जो आपला विषय आहे पेरीव धान पीक जे आहे, तर याचा अर्थ काय हे आम्हाला सांगा. दोन प्रकारे साधारण आपण धान रोवल्या जातो आणि पेरणी केला जातो. त्याला पेरसाळ ही एक शब्द आहे आणि एक धान रोवणी हा एक पारंपरिक पद्धतीने चिखलणी करून रोपवाटिका टाकून धानाची रोवणी केली जाते, ही एक पद्धती झाली. आणि दुसरी पेरसाळ पद्धती म्हणजे ज्यामध्ये धानाचं बियाणं सरळ जमिनीमध्ये पेरणी केल्या जाते. इतर बियाण्यांसारखीच आपल्याला धानाची पेरणी करता येते, त्याला आपण पेरीव धान असं म्हणतो. जे एकूण धानाची पेरणी करणं शक्य आहे. धानाची पेरणी करणे शक्य आहे, त्यासाठी लागणारा जो पद्धती आहे त्याला पेरीव धान पद्धती म्हणतो आपण. अच्छा, आणि तुम्ही रोवणी आणि पेरणी असे दोन शब्द वापरलेत, तर यात नेमका फरक काय हे आम्हाला सांगा. रोवणी, धानाची रोवणी करणे म्हणजे एक आपल्याला रोपवाटिका तयार करून चिखलणी केल्यानंतर ती धानाची रोपे आहेत ती त्या तयार केलेल्या बेडवर आपण जाऊन रोपवाटिकेमध्ये पुनर्लागवड करतो, त्याला धान रोवणी म्हणतात. आणि धान पेरणी म्हणजे सरळ धानाचं बियाणं रोपवाटिका तयार न करता, चिखलणी तयार करण्याची गरज नसताना सरळ नांगराच्या सहाय्याने किंवा यंत्राच्या सहाय्याने जमिनीमध्ये योग्य खोलीवर म्हणजे 2 ते 4 सेंटीमीटरच्या खोलीवर आपण ती पेरणी करणे, याला आपण धान पेरणी म्हणतो किंवा पेरीव धान म्हणतो. अच्छा, आणि साहजिकच याच्या वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा असणार आहेत, आपण विस्तृत चर्चा याबाबतीत करूयाच. तर सुरुवातीला मला विचारायला आवडेल की पारंपरिक अशी कुठली पद्धत आहे का ज्याने आपण पेरणी करू शकतो? आपण पारंपरिक पद्धतीने धान पेरणीला आपण विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये आपण त्याला आवत्या पद्धतीने धान पेरणी असे म्हणतो. आवत्या म्हणजे जे शेतीचं जे छोटासा लाकडी नांगर असतो त्याच्या पाठीमागे आपण धानाची बियाणे आपण ते हाताने टाकत असतो, किंवा आपण फेकीव पद्धतीने जमीन तयार केल्यानंतर सरळ ती धानाची बियाणे शेतामध्ये फेकणे आणि त्यानंतर मग पुन्हा आपण त्याच्यावर नांगर चालवून ती मातीमध्ये मिसळणे, याला आवत्या पद्धतीने धान लागवड अशी म्हणतात. त्याला आपण पारंपरिक पद्धतीने आजही गडचुलीसारख्या भागामध्ये आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणावर आवत्या पद्धती करत आहेत. अच्छा, तर आता येऊया आपल्या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजे सुधारित यंत्र आणि अवजारं जे आहेत. तर धान पिकाकरता अशी कुठली सुधारित यंत्र किंवा अवजारं आहेत का, आणि असल्यास ही कुठली कुठली असतात? जसा शक्तीची जशी गरज आहे, म्हणजे आपल्याकडे मनुष्यचलित
पशुचलित आणि ट्रॅक्टरचलित यंत्र आणि अवजारे असे साधारण 3 प्रकार असतात. त्याप्रमाणे आपण तिन्ही प्रकारचे यंत्र आणि अवजारे विकसित झालेले आहेत. सर्व कृषी विद्यापीठांमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे सुद्धा काही यंत्रांचा विकास झालेला आहे, ज्यामुळे आपल्याला धानाची पेरणी करता येते. तर मनुष्यचलित जसं आपण साधं डिबलर्स म्हणतो किंवा टोकन यंत्र म्हणतो, त्या टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण योग्य अंतरावर बियाणे पेरू शकतो. तसेच बैलचलित असेल तर बैलाचे खत आणि जे बी पेरणी यंत्र असतात त्याच्या पाठीमागे सुद्धा आपण पेरणी करू शकतो. आणि तसं ट्रॅक्टरचलित यंत्र आणि अवजारे जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आपला शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचलित यंत्र आणि अवजारे वापरत आहेत. तर त्यामध्ये त्या यंत्रांच्या सहाय्याने सुद्धा आपण थोडेसे काही बदल करून धान पेरणी करू शकतो. अच्छा, म्हणजे यासाठी सुधारित यंत्र खूप महत्त्वाची एक बाब आहे. तर एकूण एक निरीक्षण सर आपल्याला विचारायला आवडेल मला, की तंत्रज्ञान कितीही विकसित झालं असलं तरी एक तक्रार नेहमीच असते की शेतकरी बंधू जे आहेत ते पूर्णपणे त्याचा वापर करत नाही आहेत. कुठली कारणं असो, तर ती कारणं मला आपल्याला विचारायला आवडतील. चांगला प्रश्न आहे हा. तंत्रज्ञान उपलब्ध आहे, परंतु त्याचा योग्य प्रकारे जर वापर होत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवणं आवश्यक आहे. आणि त्यांच्या गरजेनुसार, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी करत असतात. त्यांना जर उपयोगी असेल तर नक्कीच ते तंत्रज्ञान ते अवलंब करतात. आता ट्रॅक्टरचलित यंत्र आणि अवजारे आपल्याला घेण्यासाठी ट्रॅक्टर हवा असतो. बैलचलित यंत्र आणि अवजारे वापरण्यासाठी आपल्याला कमीत कमी बैलजोडी आवश्यक असते. आणि मनुष्यचलित यंत्र आणि अवजारे चालवण्यासाठी आपल्याला मनुष्य आवश्यक असतो. तर मग याच्यामध्ये काहीतरी अवलंब करण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या कमी पडल्या तर शेतकऱ्यांचा त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये थोडेसे कमी पडू शकतात. आणि यांत्रिकीकरणामध्ये थोडासा खर्च यंत्र आणि अवजारांवर होतो. तर तो सुरुवातीला आपल्याला तो करावा लागतो. त्यामुळे ते थोडंसं अवलंब करण्यामध्ये, सुधारित यंत्र आणि अवजारे यंत्र अवलंब करण्यामध्ये थोडी अडचण निर्माण होते. परंतु शासनाच्या विविध योजनांमध्ये, कृषी विभागांच्या योजनांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान आणि विविध योजनांद्वारे आपल्याला यंत्र अवजारे अनुदानावर वाटप केल्या जातात. तर त्याचा खूप चांगला परिणाम आता शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. तसंच कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठाचे प्रशिक्षण आणि भेट योजना ज्या आहेत त्याद्वारे शेतकऱ्यांचा अवलंब आता वाढत आहे. शेतकरी मित्र जे आहेत ज्यांनी अवलंब केलेला आहे, तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग ते करतायत, त्यांना काही फायदा झाला आहे का, आणि असल्यास तो फायदा काय आहे? हो, निश्चितच. यंत्र आणि अवजारांचा वापर जर शेतकरी जे करतायत तर त्याच्यामध्ये त्यांची शक्तीची जी गरज आहे ती मोठ्या प्रमाणात त्यांना उपलब्ध होते. आणि वेळेवर आणि कमी वेळामध्ये, म्हणजे वेळेवर आणि कमी वेळामध्ये ते त्यांचे काम पूर्ण होतात. त्यामुळे त्यांचा पैशाचा अपव्यय वाचतो, वेळेचा अपव्यय वाचतो आणि त्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये फरक पडतो. आज आपण शेतीमधील कामं योग्य वेळेवर योग्य पद्धतीने जर केली तर निश्चितच उत्पादनामध्ये त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. नक्कीच. आणि खूप महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही सांगितली, जेणेकरून इतर शेतकरी बंधूसुद्धा त्याचा अवलंब नक्कीच करतील. तर आता येऊया याच्या लागवड आणि पेरणीकडे. जसं आता आपण धान पिकाचा आजचा जो आपला विषय आहे त्यात आंतरमशागत शक्य आहे का, हे मला सांगा. धान पेरणी केल्याने 2 ओळीमधील आणि 2 रोपांमधील अंतर सारख्या प्रमाणात ठेवलं जातं. त्यामुळे आंतरमशागत करणे शक्य आहे. आणि त्या पद्धतीची यंत्र आणि अवजारे आपल्याला नवीन विकसित होत आहेत. तर त्यामध्ये ती पण आपल्याला करता पारंपरिक पद्धतीची सुद्धा यंत्र अवजारे आपण वापरू शकतो. आणि नवीन यंत्र अवजारे, पॉवर विडर सारखी जी यंत्र अवजारे ते सुद्धा आपल्याला आंतरमशागतीसाठी उपलब्ध आहेत. यासोबतच आम्हाला सांगा की तण व्यवस्थापन सुद्धा कसं करता येईल याचं. हो, पेरीव धान पद्धतीमध्ये आपल्याला तण व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे. कारण तण व्यवस्थापन केल्यानंतरच आपण खत व्यवस्थापन करू शकतो आणि पाणी व्यवस्थापन करू शकतो. जर आपण तणांचं व्यवस्थापन नाही केलं तर खतांचं पण आपण व्यवस्थापन जे योग्य उत्पादन घेण्यासाठी आपल्याला मिळणार नाही. आणि पाणी व्यवस्थापन आपल्याला थोडंसं करता येणार नाही. त्यामुळे तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे आपण करू शकतो. आता आपण आंतरमशागतीचे यंत्र अवजारे पण वापरू शकतो. पण सुधारित तंत्रज्ञानामध्ये आता रासायनिक तण नियंत्रणाचा एक खूप चांगल्या प्रकारे वापर शेतकरी बंधू भगिनी करत आहेत. त्याच्यामुळे तण नियंत्रण आता आपल्याला आपल्या आटोक्यात आलेलं आहे, जे यापूर्वी 10 वर्षापूर्वी ते शक्य होत नव्हतं. आता उगवणपूर्व तणनाशके आणि उगवण पश्चात तणनाशकाचा वापर करून आपण खूप चांगल्या प्रकारे तण व्यवस्थापन धान शेतीमध्ये, पेरीव धान शेतीमध्ये करू शकतो. अच्छा, एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण समजा तण व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि तुम्ही जसं म्हणालात पाणी व्यवस्थापन जर योग्य प्रकारे नाही झालं तर मग कुठले कुठले तोटे होऊ शकतात किंवा त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे सांगा आम्हाला. एक तण व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे नाही करता आलं तर आपण, आमचा शास्त्रीय अभ्यास म्हणतो की 50 ते 60% पर्यंत ही उत्पन्नामध्ये आपली घट येऊ शकते.
खत व्यवस्थापन आपण त्यामुळे करू शकत नाही, कारण ती जी खतं आपण वापरलेली आहेत, रासायनिक खते, सेंद्रिय खते जी वापरलेली ती तणांनीच घेतलेली असतात. त्याच्यामुळे खतही वाया जातं आणि ती पाण्याचं नियोजनसुद्धा आपलं कोलमडतं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित उत्पन्न आपल्याला त्याच्यातून मिळत नाही. सर, यानंतर आम्हाला सांगा की धानाची जी कापणी असते ती कुठल्या वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो का? तर आधुनिक जी सुधारित आणि आधुनिक यंत्र आणि अवजार आहेत त्यामध्ये रिपर आणि कंबाईन हार्वेस्टर नावाची जी यंत्र आहे त्यानुसार आपण दोन्ही पद्धतीने आपण कापणी करू शकतो. रिपर या यंत्राने आपण एका ओळीमध्ये कापणी करून ते धानाची अशी एका ओळीमध्ये आपण ते टाकतो आणि संयुक्त कापणी आणि मळणी यंत्र, त्याला आपण सोप्या पद्धतीने कंबाईन हार्वेस्टर म्हणूया. तर कंबाईन हार्वेस्टरद्वारे ही धान कापणी केल्या जाते आणि मळणी पण सोबतच केल्या जाते. त्यामुळे पेरीव धान पद्धतीमध्ये आपण मोठं क्षेत्र असल्यामुळे, मोठ्या क्षेत्रावर धान लागवड केलेली असल्यामुळे कंबाईन हार्वेस्टरचा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. धान रोवणीमध्ये आपल्याला छोटे क्षेत्र असतात, छोट्या छोट्या बांध्या किंवा परे आपण केलेले असतात, क्षेत्र लहान असतं. त्यामुळे मोठी यंत्र जी आहेत कंबाईन हार्वेस्टरसारखे यंत्र वापरणं त्याच्यामध्ये थोडंसं अडचणीचं होतं. त्यामुळे पेरीव धान पद्धतीकडे कापणीच्या दृष्टीने खूप उपयुक्त लागवड पद्धती आहे. यासोबतच सर, व्यवस्थापनाचं महत्त्व आपण सांगितलंच आहे, पण पाणी व्यवस्थापन जेव्हा आपण करतो तेव्हा अशा कुठल्या अडचणी आहेत का ज्या शेतकरी बंधू भगिनींना येऊ शकतात? आपण रोवणी पद्धतीमध्ये आपल्याला जे छोट्या धानाच्या बांध्या असतात त्यामुळे पाणी हे साठलेलं असतं धानाच्या बांधींमध्ये, परंतु पेरीव धान पद्धतीमध्ये क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे साठवणूक करणे पाण्याची 2 ते 4 इंचापर्यंत पाणी साठवणे शक्य होत नाही किंवा राहत नाही. आणि पेरणी केल्यामुळे आपण एक चिखलणी टाळलेली असते. चिखलणी आपण टाळलेली असल्यामुळे जे पाणी आहे ते पाणी साचून राहत नाही, तर ते जमिनीमध्ये झिरपलं जातं. तर त्याच्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये ओलावा राहणं आवश्यक आहे, पाणी साठवणं आपल्याला गरजेचं नाही आहे. त्यामुळे जर थोडासा खंड जर पावसाचा जर जास्त असेल तर आपल्याला संरक्षित सिंचनाची व्यवस्था असणे गरजेचं राहतं. आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी बंधू भगिनींना कुठल्याही नव्या गोष्टीला जेव्हा अवलंब करायचा असतो तेव्हा खर्च हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. तर हे सगळं केल्यावर जो खर्च आहे शेतकऱ्याचा आणि जो नफा तो कमावतो त्यात काय काय फरक पडू शकतो हे आम्हाला सांगा. आपण धान पेरणी करताना जसं रोपवाटिका तयार करणे आणि चिखलणी करणे हा जो एक साधारणपणे 5 ते 6 हजार रुपयाचा जो खर्च आहे तर तो आपल्याला वाचवता येतो धान पेरणी पद्धती केल्यामुळे. आणि ह्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्याला एक साधारण आवश्यकतेनुसार म्हणजे 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर धान पेरणी केल्यामुळे आपल्याला जो वेळ आहे, आपण 15 ते 20 दिवसाचे आपले जो हंगाम आहे तो आपण वाचवू शकतो, अलीकडे आणू शकतो. त्यामुळे धान कापणीसुद्धा 15 ते 20 दिवस अगोदर होते. आणि त्यानंतर आपल्याला जो रब्बी हंगामासाठी जे आहे की आपलं नवीन पीक पेरणीकरिता, रब्बी हंगामातील पिके पेरणीकरिता 15 ते 20 दिवसाचा कालावधी जास्त मिळू शकतो. तर आपली चर्चा अशी सुरू राहील, कुठेही जाऊ नका. कृषी दर्शन कार्यक्रमात पुन्हा भेटूया. मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. विश्रांतीला जाण्यापूर्वी आपली चर्चा सुरू होती धान पिकासाठी सुधारित यंत्र आणि अवजार या विषयावर. तर सर, पुढचा प्रश्न आम्हाला विचारायला आवडेल की सुधारित तंत्रज्ञान वापरल्यानंतर धान पिकाच्या उत्पन्नामध्ये काय फरक पडू शकतो? सुधारित पेरीव धान पद्धतीचा वापर केल्यामुळे आपल्याला धानाच्या उत्पन्नामध्ये तण व्यवस्थापन केलं तर सारखंच उत्पन्न मिळू शकतं किंवा 5 ते 10% वाढ पण मिळू शकते. आणि परंतु नफा आणि खर्चाचा जर गुणोत्तराचा जर आपण परिणाम पाहिला तर आपला नफा आणि खर्चाच्या गुणोत्तरामध्ये नफा हा जास्त मिळतो. कारण आपला खर्च कमी झालेला आहे, ज्याला आपण कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जे म्हणतो ते खर्च कमी झाल्यामुळे नफा वाढलेला दिसतो. आणि बाकी पेरीव पद्धतीचा जो खर्च, रोवणीचा खर्च, चिखलणीचा खर्च आणि रोपवाटिका तयार करणे आणि रोपे लावून वाहतूक करणे हा जो खर्च आहे तो आपला वाचतो. त्यामुळे आपल्याला नफा आणि खर्चाच्या गुणोत्तरानुसार जास्त नफा आपल्याला पेरीव धान पद्धतीमध्ये दिसून येतो. आणि त्याच्यासोबतच आपल्याला एक वेळेचा जर आपण टाइम इज मनी आपण जसं एक शब्द म्हणतो की वेळ आपल्याला खूप महत्त्वाची आहे, तर आपली वेळ वाचते. आणि दुसरं एक आहे की आपण पूर्व विदर्भामध्ये किंवा इतरही भागांमध्ये आपण पाहिलं की धान पीक घेतल्यानंतर रब्बी हंगामामध्ये सहसा 80% जमिनी ह्या रिकाम्या असतात किंवा त्याच्यावर पेरणी रब्बी पिकांची इतर पिके घेतल्या जात नाहीत. तर त्याचं एक मुख्य कारण आहे की आपण जे कठीण भाग झालेला असतो, तयार झालेला असतो धान काढल्यानंतर, तर तो जमीन तयार करण्यासाठी किंवा पुरेसा ओलावा नसल्यामुळे आपल्याला रब्बी पिके घेण्यामध्ये खूप अडचणी तयार होतात. त्यामुळे धान शेतपट्टामध्ये
आपल्याला धान शेतीमध्ये रब्बी हंगामाचं क्षेत्र कमी होतं. अच्छा, हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. यासोबतच जेव्हा आपण यंत्र आणि अवजारांबद्दल बोललात तेव्हा बैल चलित आणि ट्रॅक्टर चलित असे 2 प्रकार आपण सांगितलेत. तर याचा फरक आम्हाला नेमका काय आहे तो सांगावा आणि याची कार्यप्रणाली सुद्धा काय असते हे सुद्धा आम्हाला सांगावं. आपल्याला 3 प्रकारची यंत्र जी आहेत, मनुष्यचलित, बैलचलित आणि यांत्रिकी किंवा ट्रॅक्टर चलित जे यंत्र आहेत, त्यामध्ये आज ओढण शक्ती जी आहे मनुष्याची जी आहे ते 0.1 हॉर्स पॉवर आहे. त्यामुळे खूप मोठी यंत्र तो ओढू शकत नाही. त्याच्यासाठी बैलांची एक जोडी आपण सहसा आपल्या महाराष्ट्रातील शेतीमध्ये वापरल्या जाते. त्यांची ओढण क्षमता जी आहे ते 1 हॉर्स पॉवरपर्यंत आहे. त्यामुळे 1 हॉर्स पॉवरपर्यंतची जी यंत्रे आहेत ते बैल जोडी आपल्याला ओढू शकते. आणि सोबत एका वेळेला आपण मनुष्यचलित यंत्राने फक्त एका ओळीमध्ये आपण रोवणी पेरणी करू शकतो. तर बैलचलित आपण यंत्र जर वापरली, सुधारित यंत्र अवजारी, तर आपण 3-4 ओळीमध्ये सुद्धा एका वेळेला आपण पेरणी करू शकतो, कारण त्याची ओढण क्षमता जास्त आहे. पण त्याच्याऐवजी आपण ट्रॅक्टर चलित जर पेरणी यंत्र जर वापरले तर 9 किंवा 11 वेळेस फन असतात. ते फन म्हणजे एक ओळी असतात, ते तेवढ्या ओळींमध्ये आपण 9 ते 11 ओळींमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पेरणी करू शकतो. त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो आणि योग्य खोलीवर सुद्धा आपली धानाची पेरणी आपण करू शकतो. सोबतच खते, रासायनिक खते सुद्धा आपण त्याच्यासोबत देऊ शकतो. आता नवीन जी यंत्र आणि अवजारे आहेत त्यामध्ये एक तणनाशक सुद्धा सोबतच त्याच्याद्वारे आपल्याला वापरता येऊ शकतात. तर सर, यानंतर आम्हाला सांगा की शेत जमीन जी असते, कुठले पीक घेतल्यानंतर त्याच्यावर एक विशिष्ट कुठला तरी परिणाम होतो. तर धान पीक घेतल्यानंतर आपली जी शेत जमीन आहे त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो? आपण धान रोवणी पद्धतीमध्ये आपण चिखलणी जी केली जाते त्यामध्ये जे सॉईल स्ट्रक्चर म्हणतो आपण, किंवा त्याचे जे मातीच्या कणाचा जो आकार असतो तो पूर्णपणे तोडला जातो. आणि त्यामुळे जो मातीचा कण जो आहे, सॉईल स्ट्रक्चर ब्रेकअप होतं, तोडलं जातं. त्यामुळे एक असा थर तयार होतो, मातीचा कडक थर पापुद्रा तयार होतो. त्याला आपण सिमेंटिंग इफेक्ट म्हणतो. त्याच्यामुळे पाणी आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये चिखलणी केल्यानंतर पाणी झिरपत नाही, त्यामुळे पाणी वर साचून राहतं. हा एक त्याचा परिणाम होतो. आणि तो धान हा पीक जो आहे हा अर्धजलचर आहे, म्हणजे त्याला पूर्ण पाणी लागत नाही, पण थोडंसं त्याचे जे 2 ते 4 इंचापर्यंत पाणी तो सहन करू शकतो. तर तो फायदेशीर आहे त्याच्यासाठी. परंतु त्याचा दुष्परिणाम जो असायला दिसतो की पाणी जमिनीमध्ये न मुरल्यामुळे पाण्याची जी आहे, पाण्याची पातळी जी आहे ती काही प्रमाणात कमी होऊ शकते. आणि दुसरं त्याचा मग जास्तीचे पाणी पडल्यानंतर ते वाहून जाण्याचं शक्यता राहते. मग त्याच्यामुळे थोडंसं वॉटर स्केअरसिटी जी आहे, आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष काही भागांमध्ये दिसून येतं. मग त्याच्यामध्ये जास्त पाणी लागणारी पिकं जी आहेत आपण घ्यावी का, हा एक प्रश्न येतो. आणि त्यामध्ये मग कमी पाण्यामध्ये धानाचं उत्पादन कसं घेता येईल, याच्या ज्या पद्धती विकसित झालेल्या आहेत त्यामध्ये मग ही कमी पाण्यामध्ये घेता येणारं पीक म्हणजे आपल्याला पेरीव धान पद्धतीकडे आपल्याला त्याच्याकडे वळता येईल, की जेणेकरून आपल्याला चिखलणीसाठी कमी पाणी लागेल आणि सिमेंटिंग जो इफेक्ट होतो तो आपल्याकडे त्या जमिनीमध्ये होणार नाही. जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी मुरेल आणि जमिनीमध्ये जास्त पाणी मुरल्यानंतर मग पाण्याची जी पातळी आहे ती सुद्धा त्या भागामध्ये चांगली राहील. जो मातीचा जो आकार आहे, जे सॉईल स्ट्रक्चर आहे ते तुटल्या जाणार नाही, ब्रेकअप होणार नाही. त्याच्यामुळे जो सिमेंटिंगचा जो प्रकार होतो किंवा एक कठीण थर तयार होतो, तो कठीण थर तयार होणार नाही. आणि कठीण थर तयार नाही झाला तर मग ती जमीन पण पोकळ राहील, श्वासोश्वास राहील, हवा खेळती राहील त्याच्यामध्ये, मुळांची वाढ चांगली होईल, जीवाणू पण चांगले वाढतील त्याच्यामध्ये. आणि एक मातीच्या आरोग्यासाठी, जमिनीच्या आरोग्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपल्याला जमीन, पाणी आणि हवा याचं जे समतोल आपल्याला जमिनीमध्ये राहिल्यामुळे पिकांची निरोगी वाढ होऊ शकते, त्याला जास्त चांगल्या प्रकारे फुटवे येऊ शकतात आणि उत्पन्नामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. फक्त आपल्याला थोडंसं तण व्यवस्थापनामध्ये आपल्याला एक जी आहे शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं असतं. तर सर, ही चर्चा अशी सुरू ठेवूया. मंडळी, कुठेही जाऊ नका, भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. सर, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उन्हाळा सुरू आहे आणि वातावरणही बदलत चाललं आहे खरं तर. पण उन्हाळ्यामध्ये आपण धान पीक कितपत घेऊ शकतो हे आम्हाला सांगा. खूप चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे उन्हाळी हंगामामध्ये पण धान पीक घेतले जाऊ शकते आणि त्याचं उत्पादन खरीप हंगामापेक्षा जास्त मिळतं उन्हाळी हंगामामध्ये. आणि पेरीव धान पद्धतीमध्ये उन्हाळी हंगाम एक खूप चांगला उपयुक्त हंगाम आहे.
आणि त्याकरिता आपल्याला जो वेळ आहे रोपवाटिका आणि जे नेहमीच्या पद्धतीने रोवणी करताना जे वेळ लागतो तो आपला वाचू शकतो. आणि आपल्याला सिंचनाची ज्यांच्याकडे उपलब्धता आहे, सिंचन पाण्याची उपलब्धता असेल तोच उन्हाळी धान घेऊ शकतो. म्हणजे नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर आपण तो धान घेऊ शकणार नाही उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे एक संरक्षित सिंचन ज्याच्याकडे आहे, सिंचन क्षमता ज्यांच्याकडे आहेत, ते उन्हाळी हंगामामध्ये आपल्या विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धान घेत आहेत. उत्पन्न पण त्यांना खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे. परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर एक साधारण 5 मेपासून आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पीक काढणीला आल्यानंतर त्या बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊन त्या नुकसान होऊ शकतं. त्यासाठी मग आपल्याला जे वेळेत कापणी आणि मळणी करणं आवश्यक आहे, ज्यासाठी आपल्याला कंबाईन हार्वेस्टरसारखी यंत्रे वापरून आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान विभागाचा सल्ला घेऊन आपल्याला लवकरात लवकर कापणी करून धान शेताच्या बाहेर आपल्याला मळणी करून बाहेर काढणे आवश्यक राहतं. अन्यथा आपण जर पीक जर आपण धान खाली पडले, जमिनीवर लोळली, तर काय होईल की आपल्याला जो पुढचा खरीप हंगामामध्ये आपल्याला जी शेती करायची आहे, पुन्हा धान लावायचं किंवा इतर पिकं घ्यायची आहे, तर त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मग आपल्याला आता बदलत्या वातावरणानुसार आपल्याला यंत्र आणि अवजारांची निवड करून लवकरात लवकर आपल्या जो उन्हाळी हंगामातील जो धान आहे तो काढणी करणं आवश्यक आहे. आणि पुढील हंगामाकरिता आपली जमीन तयार करणंसुद्धा खूप आवश्यक आहे. नक्कीच. आणि जे बदलतं आता वातावरण आहे, तर त्या अनुषंगाने शेतकरी मित्रांना आपला काय सल्ला राहील? एक नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने आपण शेती करणे, एक तो आपण अंगवळणी पडलेला किंवा सवय झालेली आहे म्हणून आपण शेती करत आहोत. परंतु आज आपल्याला नेहमीच्या आपण पाठ्यपुस्तकाप्रमाणे जर पाहिलं तर 7 जूनपासून पाऊस महाराष्ट्रामध्ये येतो. त्यामुळे आपल्याला वातावरणातील बदल घेऊन, वातावरणातील बदल पाहून, पावसाचा आणि परिस्थितीची उपलब्धता बघून आपण ते निर्णय घेणं आवश्यक आहे. त्यासाठी यांत्रिकीकरण खूप आवश्यक आहे. आणि यंत्र आणि अवजारांचा वापर, शासनाच्या योजना आणि त्याच्यामध्ये खर्चाची बचत, वेळेची बचत जर आपण केली तर नक्कीच शेतकरी हा फायदेशीर शेती करू शकतात. आणि तरुण शेतकरी वर्गसुद्धा शेतीकडे आपला नक्कीच आकर्षित होऊन आपलं उत्पन्नाचं साधन करू शकतात. तर डॉक्टर संदीप कराळे सर, खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण सांगितलीत आणि नक्कीच आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत ते यांत्रिकीकरणाचा अवलंब करतील. कृषी दर्शन कार्यक्रमात वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.